स्थायिक कारण काही योद्धा होणे फार अडचणीचं आहे। योद्धा होणे म्हणजे असं नाही, असं तुम्हाला तुमची किंमत माहीत असणे गरजेचं आहे। एवढ्यासाठी माहीत असते मेंढराच्या कळपात वाघ वाढला लहानपणापासून आणि तो वाघ त्या मेंढराच्या कळपात एक दिवस खरा वाघ आल्यावर तोही वाघ पळाला, पकडलं, लाथा घातल्या आणि विहिरीत नेऊन टाकवलं। अरे तू पण वाघ आहे, पण या मेंढराच्या कळपात वाढल्यामुळे पळालं। आग्रह आता करू म्हणते त्याचा आग्रह जे असेल या भूमिकेतून आपली ओळख आपल्याला असली पाहिजे। आपण ज्ञानोबा तुकोबाचे लेकरं आहोत आणि हे काम तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे, हा वेळा उचललेला आहे। मला एक सेक्रेटरी आणि एक मंत्री काय म्हणाले, मुद्दाम सांगतो म्हणजे तुम्हाला कामाचं महात्म्य तुमची किंमत कळेल। तो मला म्हणाला तुमच्या गाण्यानं आत्माचं थांबणार आहे का? मी म्हणाला आमचा हा विचार क्रांतिकारी विचार, तुला ज्यांनी जन्माला घातलं आणि IAS केलं, तुला मंत्री केलं, त्या माऊलीनं हातात विडा उचलल्या, तुमची किंमतच काय आहे? आणि म्हणून याचा पुरुष कमी आहेत असं नाही हो, तुम्हाला वॉशिंग मशीन, साड्या, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संतभूमी मराठवाड्यामध्ये निसर्गाची झालेली जी काय निसर्गाचा कोप आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, त्या आपत्तीनुसार संतभूमी मराठवाड्यात यापूर्वीचा इतिहास पाहता काही शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करण्याची शक्यता आहे। म्हणून की आपला कोणीही बांधव आत्महत्या नाही केला पाहिजे, त्याला समाजमंदुरुस्ती आणि मानसिक आधार देण्यासाठी आपण उचला। म्हणून आम्ही ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतलेली आहे की आम्ही आमच्या संतभूमी मराठवाड्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या होऊन देणार नाही म्हणजे नाही। मग बाकीचं ते समाजापर्यंत आता शहराच्या ठिकाणी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी